दुपारी गौरांग कदम हे देखील जॉईन होतील. तर लोखंडवालाचं हे मैदान खरं तर कित्येक क्रिकेटपटूंसाठी स्वप्न राहिलेलं आहे. कित्येक क्रिकेटपटू या ठिकाणी घडलेले आहेत आणि त्याचमुळे आता या मैदानातून पाहूया या पर्वामध्ये कुठला क्रिकेटपटू सर्वोत्तम खेळ करतोय. प्रत्येक जण तेच स्वप्न पाहतो. जसं शाळेत असताना आपण पहिला क्रमांक कसा येईल तेच स्वप्न पाहायचं, पण अभ्यास केल्याशिवाय काय पहिला क्रमांक येत नाही. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये सराव केल्याशिवाय, जिद्द दाखवल्याशिवाय तुम्हाला तो वैयक्तिक पुरस्कार जिंकता येत नाही. आणि म्हणूनच पाहूया आता तो वैयक्तिक पुरस्कार, तो सांघिक पुरस्कार लोखंडवाला बिग बॅश लीग मध्ये कोण जिंकतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर मणिकांत यांनी मागच्या वर्षी चांगलीच कामगिरी केली होती आणि या वर्षी देखील तशीच कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेत. दोन फलंदाज अनूप आणि सिद्धांत लोणे सुरुवात करतील फायटर संघाची. फलंदाजी करताना सर्कलच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतोय, तर म्हणजेच जास्तीत जास्त प्रोटेक्शन पहिलं षटक असल्यामुळे, पॉवर प्लेस असल्यामुळे सर्व क्षेत्ररक्षक जवळपास फलंदाजाला धावा बनवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतील. पाहूया गोलंदाज ज्यांनी आतापर्यंत चांगलीच कामगिरी मणिकांत मागच्या 2 पर्वांमध्ये केलेली आहे. चला, पंचांचा अधिकृत इशारा 25 मिनिटाचा कालावधी 5 षटकांसाठी दिला जाईल. जर 25च्या पलीकडे आपण पोहोचलात तर मग फिल्डिंग टीमला सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक तैनात करावे लागतील. आपण काउंटर घेणार आहोत 10-1 आणि त्यानंतर पहिला बॉल डिलिव्हर करणार आहोत. चला मणिकांत, आपण बॉलिंग मार्कवर या. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अनूप, रायटी बॅटर. सर्कलच्या आतमध्ये फ्लाय स्लेग, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, मिड विकेट, फ्लाय लेग आणि स्क्वेअर लेग. तर आपण काउंट घेतोय 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले द ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. चला क्लॅपिंग होऊन जाऊ द्या. लोखंडवाला बिग बॅश लीगच्या पहिल्या बॉलसाठी फर्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅकवर मणिकांत. हलक्याने बॉलला प्लेस केले. क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या स्वतः मणिकांत बॉलवर पोहोचले. स्ट्रायकर एंडला फलंदाज अनूप होते, ज्यांच्या वतीने ही पहिली सिंगल कंप्लीट झाली. आता स्ट्रायकर एंडला सिद्धांत लोणे पोहोचतायत. पहिली धाव कधीही लक्षात घेण्यासारखी असते आणि तीच धाव आता पहिल्याच बॉलवर अनूपने घेतलेली आहे आणि लोखंडवाला बिग बॅश लीगची एका धावेनं सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल, पहिली धाव नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहते आणि म्हणूनच ती सुरुवात तर केलेली आहे फलंदाज अनूपने. आता लेफ्टी बॅटर आहे सिद्धांत लोणे. मणिकांत यांच्या वतीनं एक चांगलं क्रिकेट मागच्या पर्वात सुद्धा खेळलं गेलेलं आहे, ज्यांना मागच्या पर्वामध्ये देखील इंडिव्हिज्युअल पुरस्कार मिळालेला आहे. बेस्ट बॉलर म्हणून त्यांना मागच्या पर्वामध्ये पुरस्कार मिळाला होता आणि म्हणूनच आता तोच पुरस्कार या वर्षी सुद्धा पाहण्याचं स्वप्न त्यांनी कदाचित पाहिलं असावं. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत मणिकांत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे सिद्धांत. पहिली धाव पूर्ण केली अनूपने आणि स्कोर शीटवर आता ती धाव चॅम्पियन्सच्या विरोधात फायटरची नोंदवली गेलेली आहे. फायटरचा धावफलक आहे 1. बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून अराउंड विकेटनं लेफ्टी बॅटरसाठी सिद्धांत लोणेसाठी जागा बनवली. ऑन द राईट स्ट्रोक खेळलाय. विडातो क्षेत्ररक्षक विष्णू बॉल खाली येत आहेत, झेल टिपतायत. गोल्डन डकवर सिद्धांत लोणे बॅक टू पॅव्हेलियन. व्हेरी गुड. काय नाही एवढंच की सांगितलं. मी जेव्हा माईक घेतला ना तर बंद करून टाक. दुसरा चालू आहे ना. एक बस हो गया ना. वॉट अ बॉलिंग बाय मणिकांत. विकेट त्यांनी मिळवलेली आहे आणि म्हणूनच विकेट मिळाल्यानंतर तो आनंद देखील मला त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. म्हणजेच जसा मी उल्लेख केला की मागच्या पर्वामध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार मणिकांतला मिळाला होता आणि म्हणूनच तोच पुरस्कार टिकवण्यासाठी तसेच प्रयत्न द्यावे लागतील आणि तो प्रयत्न देताना आपण मणिकांतला पाहिलेला आहे. पहिली धाव अनूपने पूर्ण केली. स्ट्राईक सिद्धांतकडे पाठवली, पण सिद्धांतला मोठा फटका खेळण्याचा मोह झाला आणि त्याचमुळे त्या मोहापोटी ते कॅचआउटच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. थोडी चर्चा आता अनूप करतोय कारण सुरुवातीचा धक्का खूप जिव्हारी लागतो आणि म्हणूनच अनूप अमितला नक्कीच योजनेबद्दल सांगत असावेत आणि पाहूया त्या अंतर्गत काम होते का. मणिकांतला खेळण्यासाठी तुमच्याकडे जिद्द आणि मणिकांतच्या गोलंदाजीचा सराव या सर्व गोष्टींचा आढावा असायला हवा आणि तोच आढावा जर तुमच्याकडे नसला तर मग तुमच्या संघाची बिकट परिस्थिती होऊ शकते. जसं सिद्धांतच्या वतीनं आपण पाहिलं, सिद्धांतकडे देखील तेच स्ट्रोक्स होते, पण पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा मोह त्यांना झाला आणि त्याचमुळे ते बाद झाले.
नवीन बॅटर मैदानाच्या अमित स्ट्रायकर यांना धावसंख्या झाली 1, फलंदाज बाद झाला 1, 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल मणिकांतचा ओव्हर द विकेट. फुल टॉस आउटसाइड एज, बॉल फ्लाय स्लिपला, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जाईल मागे. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. एका धावेची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर. स्टेडी खेळावं लागेल कारण 6 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही जितक्या जास्त वेगानं खेळाल धावा तर मिळतील पण तितकीच जास्त रिस्क सुद्धा आहे. आणि म्हणूनच जर रिस्क घ्यायची असेल तर मग नक्कीच तुम्हाला तसे प्रयत्न करायला हवेत. पण पहिल्याच षटकामध्ये जेव्हा फलंदाज बाद होतो आपल्याला स्ट्रॅटेजी डायव्हर्जन करावं लागतं आणि कदाचित तोच प्रयास अमितचा आणि अनुपचा असावा. मणिकांतला माहिती आहे की कशा पद्धतीने फलंदाजाला ट्रॅपमध्ये रचायचे, क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात. भोनू यांना आपण पाहतोय लॉंग ऑनला, स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज असलेले खेळाडू आपण लॉंग ऑनला पाहतोय. मिड ऑनला सँडी आहेत. मणिकांत बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं राईट बॅटर अनुपसाठी धावसंख्या 2, 1 गडी बाद. क्रॉस बॅटेड खेळायचं होतं, बॅटरी जडेज, बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगला, लॉंग चेस फॉर द फिल्डर, आउटफील्ड थोडी स्लो आहे त्यामुळे बॉल अडवला जाईलच. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. थ्रो बॅटिंग एंडला होतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये राहणं पसंत केलं. 2 धावांची वाढ अनुपच्या वतीनं. हा 2 धावांचा स्ट्रोक्स आपण पाहिला. धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. थोडी धीमी सुरुवात आहे कारण गोलंदाज तितक्याच चांगल्या शैलीचा आहे. व्हेरिएशन खूप महत्वाचं असतं तुमच्याकडे, ते असायला हवं आणि तेच व्हेरिएशन सातत्यानं मणिकांत आपल्या प्रत्येक चेंडूवर देतोय. फलंदाजाला रिदम मध्ये येण्याचा मौका मिळत नाहीये. फुल टॉस बॉल, लो फुल टॉस होता, ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅटचा संपर्क बॉलशी तितका चांगला झाला नाही, त्यामुळे बॉल मागे अडवला गेला शॉर्ट लेगला. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली, एका धावेची वाढ झाली. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद. 5 धावा 1 गडी बाद. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटचा 1 बॉल बाकी. या पहिल्या षटकातला यशस्वी षटक आतापर्यंत आपण पाहतोय मणिकांतचं आणि सातत्यानं तो प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय कारण फलंदाजाचा कम्फर्ट झोन मणिकांतला माहिती आहे आणि म्हणूनच क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातात. आता बॉल आपण पाहतोय तर सातत्यानं मिडल ऑफ द बॅट कनेक्ट करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा आहे पण तो स्कोप गोलंदाज मणिकांत देत नाहीये. अंदर आईस खेळलेत, एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन फलंदाज फेल. दुसरा धक्का बसतोय तो म्हणजे टीम फायटर्सला. फलंदाज अमित बॅक टू पॅव्हिलियन. पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. पहले ओवर के बाद फाइटर्स टीम थोड़ी स्ट्रगल में दिख रही है. 2 विकेट और 5 रन. 1 ओवर के समाप्ती बाद 5 रन 2 विकेट. तर आता पाहूया दुसऱ्या षटकासाठी कुणाला बोलवलं जाते कारण मणिकांतचं पहिलं षटक यशस्वी राहिलेलं आहे. त्याचमुळे बघा तुमचं टायमर स्टार्ट आहे. तुम्ही 5 मिनिटांचा कालावधी आतापर्यंत घेतलेला आहे. लक्षात घ्या आपण 5 मिनिटाचा कालावधी घेतलाय. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायची आहेत. टू बी व्हेरी क्लिअर, आता मी सुद्धा ऑर्गनायझिंग कमिटीचा हिस्सा आहे त्याचमुळे मला 9 सामने पूर्ण करायचे आहेत. लक्षात घ्या. तर 25 मिनिटं 5 षटकं, नाहीतर तुम्हाला पेनल्टी मिळेल कारण आज 9 सामन्यांचं वेळापत्रक पूर्ण करायचं आहे. त्याचमुळे आपण सर्वांनी सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. 5 मिनिटाचा कालावधी आपण आतापर्यंत घेतलेला आहे. 20 मिनिटं आहेत तुमच्याकडे पुढची 4 षटकं हाताळण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर तर बॉलर येत आहेत. सेकंड ओव्हरसाठी भरत येत आहेत. भरतचा देखील एक चांगला ट्रॅक रेकॉर्ड आपण पाहतोय. मागच्या पर्वामध्ये आपण मॅन ऑफ द सिरीज भोनू यादव यांनी घेतली होती आणि म्हणूनच त्यांच्याकडून देखील अपेक्षा आहेत भोनू यावर्षी देखील चांगलाच खेळ देतील अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. लेट्स सी या 2 दिवसांमध्ये तो खेळ कसा होतोय. भरत बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतो. स्ट्रायकरला फलंदाज आहेत ते म्हणजेच अनुप आणि नॉन स्ट्रायकरला कलीम आहेत. बॉलिंग ट्रॅकवर भरत ओव्हर द विकेट. चांगला बॉल फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल हलकासा टर्न होतो, टप्पा पडल्यानंतर बॉल लूप घेत विकेट किपरच्या हातात पोहोचतोय. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने होते. मागच्या षटकाची सुरुवात ही सिंगलने झाली होती पण या षटकाची सुरुवात ही डॉट बॉलने गोलंदाज भरत करतोय. फॅन्टॅस्टिक स्टार्ट बाय बॉलिंग टीम. आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त 5 धावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. थोडा रूम मिळाला होता. पायांची हालचाल तितकी चांगली नाहीये.
फुटवर्क तुमचं जुळलं पाहिजे स्ट्रोकसाठी आणि तेच जुळलं नाहीये, त्याच्यामुळे वाईट बॉलची अपेक्षा होती फलंदाजाला, पण ती अपेक्षा काय पूर्ण होणार नाहीये. बॉलला फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे स्ट्रोक कंप्लीट करताना. 2 डॉट बॅक टू बॅक गोलंदाज भरतच्या वतीनं. यावेळेस पुन्हा एकदा रूम मिळाला, बॅटच्या आउटसाइड एज, बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षकाचा चेस इनकम्प्लीट होईल का पाहूया. थोडं स्ट्रगल मध्ये आहे क्षेत्ररक्षक, शेवटच्या क्षणाला जीवाचं रान करतो बॉल अडवण्यासाठी, पण बॉल सीमारेषा पार आणि लोखंडवाला बिग बॅश लीगचा पहिला चौकार. 4 धावा. लेकेडर चांगले आहेत गोलंदाज भरत खेडे, पण यावेळेस बॅटची आउटसाइड एज लागूनही बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला, कारण क्षेत्ररक्षण थोडंसं कॅज्युअल होतं आणि म्हणूनच महत्वपूर्ण चौकार आलेला आहे. यावेळेस बॉल हवेत आहे, भोनू यांनी बॉलला चेस करण्यासाठी वेगानं पावलं, बॉलकडे वळवली, पण त्या ठिकाणी तसा काय उपयोग तितका झाला नाही. फॉलो थ्रू मध्ये भरत स्वतः बॉलवर पोहोचला. दरम्यान धावसंख्या फायटर्सची झालेली आहे 10 धावा, 1 गडी बाद, 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.4 लुझिंग 2 विकेट्स. वेलकम अयाज, आमचे साथी समालोचक अयाज सुद्धा हिंदी भाषेतून आज तुमच्यापर्यंत आढावा देतील. पुढील डावामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. वेलकम. 10 धावा, 2 गडी बाद, 10 रन्स लुझिंग 2 विकेट्स आफ्टर 1.4. भरतने आतापर्यंत चांगलंच षटक हाताळलेलं आहे, कारण षटक हाताळताना तुमच्याकडे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूचा अभ्यास असणं आवश्यक आहे. अराउंड विकेटने त्यात ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने टर्न झाला, फ्लायस्लीला प्रोटेक्शन होतं, बाईची 1 धाव मिळते, 1 धावेची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 11वर. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. हे षटक 1 चौकार वगळलं तर इकॉनॉमिकल राहिलेलं आहे, आणि इकॉनॉमी खूप महत्त्वाची असते जेव्हा आपण मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळतो. आजकाल टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर फक्त फलंदाजांच्या अवतीभोवती फिरतं, खूप कमी गोलंदाज प्रकाश जोरात येतात, आणि त्यातल्या त्यात आता ते चॅलेंज चॅम्पियन्स टीमच्या गोलंदाजांनी स्वीकारलेलं आहे. काय बॉलिंग अटॅक आहे. पहिलं षटक तर मणिकांतचं, ज्यांनी 2 विकेट्स मिळवल्या, आणि हे षटक जर आपण भरतचं पाहिलं तर इकॉनॉमिकल, 2 डॉट, 2 सिंगल, 1 चौकार. शेवटचा 1 बॉल बाकी. लेफ्टी बॅटर्ससाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. सर्कलच्या आतमध्ये आपण शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरला पाहतोय. ऑन साइडला खेचून मारला क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगला, जास्त हालचाल करण्याची गरज भासत नाहीये, आणि त्याचमुळे फलंदाज तिसरा बाद होतोय, तो म्हणजे स्टीम फायटरचा. कलीम नाही, कलीम गेला, कलीम लेफ्टी बॅटर. बाईज होता का मग आजचा रन? बाईज होता ना, 11 रन झालते बरोबर ना. आता विकेट पडली. आज कोणी घेतला सर बोलले 12 पे 3 हुआ है. क्या किसने ले ब्रो? आधी ए 11 पे 3. 22 का 1 रन होता ना, 10 था, तभी 22 हुआ. 11 11 हुआ. हां 5 था पहले ओवर में भाई. एक सिंगल ही है इधर, सिंगल है. यहाँ पे डबल था, ये डबल था, ये डबल था, ये यहाँ पे जो भागे ना डबल था. लाइव में आवाज आ रहा है. हाँ दो नहीं, लाइव पे नहीं जाएगा, लाइव नहीं जाएगा. नहीं भाई ये किसने 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 12, 12 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. अयाज बेटिये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. टॉस के लिए 2 कैप्टन, स्मैशर्स और वॉरियर्स. आपको रेडी रहे, स्मैशर्स और वॉरियर्स. इनिंग ब्रेक में टॉस होगा. स्मैशर्स और वॉरियर्स बी रेडी फॉर टॉस इन इनिंग ब्रेक. तर बॉलिंग ट्रॅकवर आता भोनू येत आहेत. फुल टॉस, भोनूच्या पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार, पण भोनूच्या खात्यात जाईल का विकेट? भोनूच्या खात्यात जाते विकेट. फलंदाज होत आहेत बाद, आणि आता धक्क्यावर धक्के बसत आहेत टीम फायटर्सला.
तर मुकेश यांच्या खात्यात विकेट जाते, कारण मुकेश यांना भोनू या नावाने ओळखलं जातं, ज्यांनी मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार भोनूने जिंकलेला आहे. आणि त्याचमुळे आता पाहूया तोच भोनू ज्यांच्यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, त्यांच्या वतीनं मुकेशच्या वतीनं खरं तर विकेट घेतली जाते. नवीन बॅटर राजेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. एका बाजूला आपण जर अनूपचा खेळ पाहिला तर तो एकटाच लढतोय, पण अनूपला साथ मिळणं आवश्यक आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये पार्टनरशिपला खूप महत्त्व दिलं जाते. अनूप बाद झाले आणि आता मैदानाच्या आतमध्ये राजेश आणि राजेश सप्तीन असतील एम डी आणि राजेश स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. उजव्या त्याचे बॅटर मुकेशच्या खात्यात विकेट जाते. 13 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 13 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 12. म्हणजेच आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरं तर फायटर्ससाठी. चॅम्पियन संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर विकेट मिळालेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे 12. 4 गडी बाद. फ्रेश बॅटर ऑन स्ट्राईक मिस्टर राजेश. थांबून खेळले, कट केले बॉलला. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. थ्रू बॅटिंग एंडला भोनू बघा आपला फिटनेस कायम ठेवतोय. गोलंदाजी करताना फॉलो थ्रू मध्ये डावीकडे सरकला, पण त्यानंतर बॉलला कव्हर करण्यासाठी तो जवळपास 10 मीटरचं अंतर कापताना पाहायला मिळाला. तर क्रिकेट तुम्हाला हे शिकवते, तुमच्या कक्षेच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काम करावं लागेल, नो डाऊट. आणि त्यासाठी मुकेशचा अप्रोच आपण पाहतोय. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 13. आणि खरं तर एक उल्लेख मला करावासा आवडेल या बॉल नंतर, तो मी उल्लेख करीन नक्कीच. भोनूबद्दल ती चर्चा आपण करतोय तर नक्कीच त्यांचं टोपण नाव किंवा त्यांना या मैदानात काय नावाने ओळखलं जातं आपण ती चर्चा करणार आहोत. बघा एक एकोप आहे आपल्या सर्व लोखंडवाल्यातील खेळाडूंचा की या स्पर्धेसाठी आपण काम विसरून खेळतोय. 2 दिवसांपर्यंत क्रिकेटचा तर शॉट ऑन पूल. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं पोझिशन, उजवीकडे सरकताना बॉल त्यांनी अडवलाय. सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न एमडी. चांगलाच वेग आहे एमडीचा. स्ट्रोक तर परफेक्ट कनेक्ट झाला होता. आणि जर आपण भोनू यांचा उल्लेख केला तर या मैदानाचे ते केतन म्हात्रे आहेत आणि म्हणूनच मॅन ऑफ द सिरीज त्यांना मागच्या वर्षी जिंकता आली होती आणि यावर्षी देखील तोच प्रयत्न असेल. मुकेश बॉलिंग ट्रॅकवर. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 15 झाले. 15 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. हलक्या त्याने पंच केले. बॉलला कव्हर पडलं. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. बॉल कलेक्ट केला जाईल तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे. एका धावेची वाढते. धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीनं 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड. 5वा बॉल घेऊन या षटकातला बॉलिंग ट्रॅकवर मुकेश. वेग तितका नाहीये पण परफेक्शन आहे. इन कटर होता. फ्लाइटेड डिलिव्हरी आणि यष्टीचित स्टंपिंग. फलंदाज बाद. अजून एक विकेट मुकेशच्या खात्यामध्ये. केतन म्हात्रे बॅक इन ऍक्शन. बघ अजून एक माहिती आमच्यापर्यंत आली मुकेश आपल्याबद्दल. आपण एक उत्कृष्ट बॅटर आहात पण टीम मध्ये बॉलरची कमी असल्यानंतर तुम्हाला संधी मिळते आणि तुम्ही काय कामगिरी देत आहे. वा, जबरदस्त बॉलिंग मुकेश यांची पाहायला मिळते. कमी देते आम्ही या तत्वावर त्यांचा खेळ आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. गणेश पोहोचतायत. 7व्या क्रमांकावर गणेश येत आहे. मला असं वाटतं प्रत्येक फलंदाजाला संधी मिळते की काय टीम फायटर्सला, कारण सर्वात जुन्या जाणत्या खेळाडूंपैकी एक म्हणून गणेश यांना ओळखलं जाते. म्हणून क्रिकेट तुम्हाला घरी बसू देणार नाही. तुमचं वय जरी वाढेल पण तुम्ही मैदानात याल इतकी 100% शाश्वती क्रिकेट घेते. आणि म्हणूनच तो इतिहास आहे. आपण जर मुंबईच्या क्रिकेटचा इतिहास उलगडून पाहिला तर अजूनही ओव्हर 60 क्रिकेट सुद्धा खेळलं जातं. तुमच्याकडे क्रिकेट आहे तर यू आर कॅपेबल फॉर एव्हरी सिच्युएशन. तर फायटर्ससाठी हा शेवटचा मौका तर मी म्हणणार नाहीये पण अपेक्षा तर आहे. गणेशकडून ती अपेक्षा आहे जास्तीत जास्त धावफलक सजवण्याची. एका बाजूला एमडी नॉनस्ट्रायकर एंडला आपण पाहतोय ज्यांच्याबद्दल देखील ती अपेक्षा आहे. स्ट्रोक त्याने एक चांगला कनेक्ट केला होता स्क्वेअर लेगला. धावसंख्या 16. थांबून खेळलेत. पुल केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. थ्रो बॅटिंग एंडला होता थोडासा दूर. 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन बोर्ड. अशा पद्धतीनं 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 17. आणि आतापर्यंत आपण 15 मिनिटाचा कालावधी घेतलाय. चॅम्पियन्स आपण 15 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे. आपण 10 मिनिटांमध्ये पुढची 2 षटकं संपवायचे.
मणिकांतलाच कंटिन्यू करण्यात आलेले आहे सेकंड स्पेलसाठी. आता कसं आहे 2-3 सामन्यानंतर आम्हाला देखील नावं लक्षात राहतील, कारण तुम्ही जर चांगला खेळ खेळलात तर कॉमेंटेटरच्या लक्षात ती नावं येतातच. मणिकांतने चांगलं षटक हाताळले तर ते नाव आता आम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत लक्षात राहील मणिकांतचं, कारण पहिल्या षटकात त्यांनी 2 विकेट्स मिळवल्या होत्या. 5 धावा त्यांनी खर्च करून एक इकॉनॉमिकल आणि विकेट टेकिंग सुरुवात दिली होती टीम चॅम्पियन्सला. आता स्ट्रायकर एंडला लक्ष आहे गणेशवर. मणिकांत वर्सेस गणेश असा कॉन्टेस्ट आपण पाहणार आहोत. चांगला बॉल, पायांची हालचाल होती, परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी, बॉल अगदी पायांचं मोजमाप घेणार. रिप्लेमध्ये आपण पाहतोय फोर्स 1 वर परफेक्ट यॉर्कर लेन आणि त्यावर बॉल टर्न सुद्धा होतोय. काय ग्रिपिंग आहे खरं तर मणिकांतची. नवीन फर असलेल्या बॉलवर बॉलला इतका टर्न देणं जवळपास अशक्य आहे. पहिल्या षटकात सुद्धा त्यांनी बॉलला टर्न दिला, आता तर बॉल जुना झालाय त्याचमुळे अजून जास्त टर्न, लूप, त्या सर्व गोष्टी आपल्याला गोलंदाजी करताना मणिकांतच्या वतीने पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडला गणेश तयार. पुन्हा एकदा आउटसाइड एज बॉल जाईल गलीमध्ये, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, तोपर्यंत पूर्ण केली जाते एक सिंगल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जात नाहीये. आता प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल टीम फायटर्सला, कारण अगोदरच 5 फलंदाज बाद झालेले आहेत. रवी भैया कुठल्या टीम मध्ये खेळतील? रवी भैयांची टीम कुठली आहे? किशन रवी यादव यांची टीम कुठली आहे? लायन्स. आणि नावाप्रमाणेच ते संघात सुद्धा लायनच असतील. बघा नियोजन खूप महत्त्वाचं आहे. सर्व आमच्या सहकाऱ्यांची देखील नावं आम्ही तुमच्यापर्यंत या षटकानंतर पोहोचू. धावसंख्या 18, 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. शॉट ऑफ लेन अगेन्स्ट द टर्न, ऑन साइडला पुल केलंय, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, इझी कॅच. गणेशचा खेळ संपतोय, धक्का बसतोय 6वा, माफ करा मोहम्मदचा खेळ संपतोय, धक्का 6वा बसतोय टीम फायटर्स. हे लक्षात घ्यावं लागेल की आपण कुठल्या सत्रात खेळतोय. सकाळच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत नाही आणि त्यातल्या त्यात या मुंबईमध्ये जेव्हा आपण कुठल्याही मैदानात आहोत, आजूबाजूला स्काय स्क्रॅपर्स आहेत, त्याचमुळे हवेचा प्रभाव तितका फलंदाजांना साथ देत नाही आणि त्याचमुळे इतका चांगला फटका खेळूनही MD हे झेलचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अलीम पोचत आहेत. न्यू बॅटर अलीम इज ऑन गोइंग टू स्ट्राईक. धावसंख्या 18, गडी बाद झालेले आहेत 6. 8व्या क्रमांकावर अलीम आपण पाहतोय. चला 2 कॅप्टन स्मॅशर्स आणि वॉरियर्स. आपण टॉस बॉक्समध्ये थांबा, आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. स्मॅशर्स आणि वॉरियर्स, बी रेडी फॉर टॉस इन टॉस बॉक्स. अपनी टीम लिस्ट अपडेट करा. स्मैशर्स और वॉरियर्स अपनी टीम लिस्ट अपडेट कीजिए. टॉस के लिए आप तैयार रहिए. पुढचा बॉल, ब्लाइंड स्ट्रोक, ब्लाइंड स्विंग, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता. बॉलच्या बाउन्सचा अंदाज न घेताना मणिकांतने काय आतापर्यंत रोखून ठेवले फलंदाजांना. आणि परफेक्ट लेग कटरचा अटॅक आहे, परफेक्ट पिचिंग, खेळपट्टीला अनुसरून तो गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंत इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर राहिलेला आहे. 3 विकेट्स त्यांनी आतापर्यंत घेतल्यात आपल्या या 2 स्पेल्समध्ये. पुन्हा एकदा टर्न आहे बघा, सातत्यानं तो टर्न मिळतोय आणि फलंदाज फक्त बॅटस्विंग करताना पाहायला मिळतात. बघा रिप्लेमध्ये आपण पुन्हा एकदा पाहतोय, टप्पा पडल्यानंतर बॉल राईज होतोय, खूप जास्त दूर होता बॉल फलंदाजापासून आणि त्याचमुळे कनेक्शन बॅट आणि बॉलचं झालं नाही. धावसंख्या 18, 6 गडी बाद. 4थं षटक मार्गस्थ आहे या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावातलं. पुन्हा एकदा ब्लाइंड स्विंग, बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स. हे षटक फक्त एका धावेचं, एका विकेटचं राहिलेलं आहे आणि त्याचमुळे आता खूप चांगलं 2 स्पेलचा गोलंदाजाचा खेळ आपण पाहिला मणिकांतचा. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 18, गडी बाद झालेले आहेत 6. 18 धावा, 6 गडी बाद टीम फायटर्स. आदी हा नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. या मैदानातला सर्वात कमी वयाचा हा खेळाडू आहे आणि त्याची वर्णी जर संघामध्ये लागते तर त्याच्यामध्ये काहीतरी कॅलिबर आहे म्हणून त्यांना संघामध्ये निवडलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना गोलंदाजी करण्याचा मौका सुद्धा मिळतोय. आधी बॉलिंग ट्रॅकवर येत आहे तर स्ट्रायकर एंडला एक्सपिरियन्स्ड ज्यांच्याकडे आहे, ठासून भरलेला अनुभव ज्यांच्याकडे आहे ते गणेश मैदानाच्या आतमध्ये. आणि ती एक आशा आहे खरं तर टीम फायटर्ससाठी. गणेश जोपर्यंत आहेत तोपर्यंत धावसंख्येचा
वेग वाढू शकतोय. आणि आता यानंतर जर आपण पाहिलं तर या पुढच्या 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा यायलाच पाहिजेत. आणि त्यासाठी प्रयत्न तर आहे. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला लपेटण्याचा प्रयत्न होता. आपण जर डॉट बॉल्स पाहिले या डावातले 50% डॉट बॉल्स आहेत. आणि म्हणूनच ती एक विचार करण्यासारखी बाब आहे टीम फायटरसाठी. जितके जास्त डॉट बॉल्स आपण घेत आहेत तितकं दडपण तुमच्या संघावरचं या सामन्यावर वाढेल. पुन्हा एकदा एरे माझ्या मागल्या डॉट्स येत आहेत. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला मेरिटवर न खेळता ऑन साईडला फक्त ब्लाइंड स्विंग फलंदाजांची पाहायला मिळाली. जर आपण मागच्या 6 चेंडूंचा आढावा घेतला एकही धाव मिळाली नाही आहे फायटर्सला. एक विकेट मिळाली आहे गोलंदाज मणिकांतला. आणि त्याचमुळे हा टाईम लाईन होता जो आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. मागच्या 6 चेंडूत एकही धाव फायटर्सला मिळाली नाही आहे. आधी ओव्हर द विकेट व्हाईट बॉल खूप जास्त बाहेर 8 बॉल ठेवला होता. आणि त्याचमुळे बुडत्याला काडीचा आधार म्हणजे व्हाईट बॉलची एक धाव मिळते. विथ बॅट तर तितक्या धावा फलंदाजांना जोडता येत नाही आहेत. पण आता ही एक अवांतरची धाव मिळते फायटर्सला. धावसंख्या 19, 6 गडी बाद. चांगला बॉल आर्मर होता. बॉल सरळ सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हार्ड लेनवर बॉल पिच करताना शोल्डर कंट्रोल खूप चांगला आहे. आधीकडे येतोय हा डॉट बॉल. खरं तर जसा मी उल्लेख केलाय की आत्ताचं क्रिकेट फलंदाजांच्या अवतीभोवती फिरते. पण या लोखंडवाला बिग बॅश लीगमध्ये गोलंदाज आपली जादू दाखवत आहेत. हा 4था डॉट या षटकातला. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 19, 6 गडी बाद. 19 लॉस ऑफ 6. बाउन्सर्स खूप चांगले आहेत. प्रत्येक गोलंदाज तेच वापरताना पाहायला मिळालंय. फुलटॉस बॉल प्लेस केलाय. बॉलला मिडॉन नाही आहे. त्याचमुळे भोनूसाठी थोडा लॉंग चेस आहे. क्षेत्ररक्षक होते बॉलवर पोहोचले. थोडेसे फंबल झाले त्याचमुळे 2 धावा मिळाल्या जे खूप गरजेचं होतं टीम फायटर्ससाठी. 2 धावांची वाढतोय. धावसंख्या पोहोचते आता 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 21. 21 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 6 विकेट्स. शेवटचा एक बॉल बाकी या 5व्या षटकातला. 21 धावा 6 गडी बाद. पुढचा बॉल क्रॉस बॅटेड शॉट ऑन पुल. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटचे. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. निर्धार पूर्ण सुद्धा केला. तर अशा पद्धतीने 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे फायटर्सची 23 धावा. 23 रन 6 विकेट के नुकसान पर 5 ओवर के समाप्ति के बाद टीम फाइटर्स. नवीन गोलंदाज प्रिन्स शास्त्री 6व्या क्रमांकासाठी येत आहेत. हे सुद्धा यंगस्टर आहेत. आणि पाहूया आता यंगस्टरच्या वतीनं तसा खेळ मिळतोय का. कारण आतापर्यंत 4 गोलंदाज वापरले जात आहेत. आणि 4ही गोलंदाजांनी चांगलीच कामगिरी आतापर्यंत केलेली आहे टीम चॅम्पियनसाठी. पुढचा टॉस जो आहे तो राजेश भाई यांच्या शुभ हस्ते होणार. राजेश भाई आपण टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये याचा फुल टॉस बॉल ऑन साइड टर्न केलाय आणि बॉल 1 बाउन्स घेऊन जाईल सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. हे षटक पूर्णतः मारधाडच असायला हवं फलंदाजांसाठी. कारण जितक्या धावा गोळा करता येतील तितका प्रयत्न आता करावा लागेल. अलीम जे मागच्या षटकात स्ट्रगल करताना पाहायला मिळाले होते. फुल टॉस मिळाला आणि त्यानंतर त्यांनी चौकार आपल्या संघासाठी वसूल केलेला आहे. धावसंख्या पोहोचते 27 धावा. 27 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 6 विकेट्स. 40 पर्यंत तर लक्ष ठेवावंच लागेल. विचारपूर्वक खेळ करण्यासाठी आता तो प्रयत्न खरं तर अलीमचा पाहायला मिळतोय. अलीमकडे एक चांगली बॅट्सविंग आहे. फुलटॉस बॉलवर त्यांनी खूप चांगला फायदा आपल्या संघासाठी उचलला. आणि आता कधी कधी म्हणतात ना की फायदा मिळवण्यासाठी कायदा विसरावा लागतो. त्याच वृत्तीवर आता खेळ करावा लागेल अलीमला. चांगला बॉल फ्लाइट बघा. व्रिस्ट मोमेंट बघा. चांगली शैली आहे गोलंदाजाची. खरं तर बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात आणि तशीच गोलंदाजी लहानपणापासूनच बाळकडू घेतले या क्रिकेटरने क्रिकेटचं. आणि तशीच गोलंदाजी प्रिन्सच्या वतीनं पाहायला मिळाली.
पहिला बॉल फुल टॉस होता, पण त्यानंतर काय रिस्क मोमेंट त्याने हाताळली, बॉलला स्लो केलं आणि बॉलला फ्लाईट देत असताना ब्रेक करत असताना बॉलला विकेट किपरच्या दिशेने वळवलं. तर एकंदरीत चांगलाच अप्रोच आतापर्यंत गोलंदाज प्रिन्स राहिलेला आहे. धावसंख्या थांबले 27वर. थोडी चर्चा झाली या दोन खेळाडूंदरम्यान. पुढे आले बॅटच्या आउटसाइड एज, बॉल बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक बॉलला चेस करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरा धावेसाठी प्रयत्न, पण डेंजर एंडला कोण आहे तर गणेश डेंजर एंडला होते पण बचावलेले आहेत. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 27वर. 27 रन्स ऑन बोर्ड, 29 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्येचा वेग समान कालांतराने वाढला पाहिजे आणि तोच प्रयत्न सातत्याने फलंदाज करतायत. हा परत टाकावा लागेल, स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईक गणेशकडे पोहोचलेली आहे. खरं आता अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं असंच आपण कुठेतरी ऐकलेलं आहे. त्याचमुळे आता अनुभव जर स्ट्रायकर एंडला आहे, त्या अनुभवाच्या माध्यमातून धावा गोळा केल्या जाऊ शकतील. थोडी चर्चा होते प्रिन्स सोबत, कारण काही चुका त्याच्याकडून होत आहेत आणि त्या चुका सुधारल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणूनच सर्वजण त्याला मोटिवेट करण्यासाठी पोहोचत आहेत. हे एक महत्त्वाची बाब आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 31 धावा, 6 गडी बाद, 31 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट्स. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 31 झाले, 6 गडी बाद, 31 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट्स. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत गोलंदाज प्रिन्स. आतल्या दिशेने बॉल वळवतोय. काय अनऑर्थोडॉक्स बॉलिंग गोलंदाज प्रिन्सची वतीने पाहायला मिळते. इतक्या कमी वयामध्ये इतकं चांगलं कॅलिबर प्रिन्सचं आहे, त्याचं प्रमाण ते देत आहेत. बघा, बॉलला खूप चांगल्या पद्धतीने आतल्या दिशेने टर्न दिलेला आहे आणि तो अनपेक्षित होता, म्हणजे एकही धाव मिळणार नाही. एक शॉट होते आणि पुढच्या बॉलवर रनआउट, म्हणजे एकही धाव ॲड केली जाणार नाही. म्हणून पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ड्रॅग करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तुम्हाला टर्न व्हायचं आहे. पण तुम्ही जर बॅट ड्रॅग न करता टर्न झालात तर मात्र तुम्हाला धाव मिळणार नाही आहे. तर एकही धाव मिळणार नाही आताची, कारण गणेश नॉनस्ट्रायकर एंडला बॅट व्यवस्थित ड्रॅग करताना पाहायला मिळाले नाही पंचांना आणि म्हणूनच एकही धाव मिळत नाहीये. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. जितेश आहेत का? जितेश ना, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेश आपण पाहतोय नॉनस्ट्रायकर एंडला. गणेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत, त्यांना एअर स्ट्राईक करायची आहे आणि आतापर्यंत एकही षटकार या सकाळच्या सत्रामध्ये लोखंडवाला बिग बॅश लीगमध्ये आपण पाहिला नाही आणि कदाचित तेच स्वप्न पूर्ण करण्याचा इरादा गणेशचा आहे. स्ट्रायकर एंडला चांगला बॉल, बॅक टू द बॉलर, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफचा, लॉंग ऑनचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण. दुसरा धावासाठी प्रयत्न, बॉलिंग एंडला थ्रो, पण थ्रो थोडासा अपीश होता, त्याचमुळे त्या 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग मिडून द विकेट जितेश आणि गणेश या 2 फलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळाली. 2 धावांची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 33वर. 33 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट्स. टीम फायटर्स. शेवटचा बॉल, फुल टॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होत आहेत. अशा पद्धतीने पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फायटर संघ 8 फलंदाज बाद, 33 धावा बनवू शकलेला आहे. म्हणजे जिंकण्यासाठी चॅम्पियन्सला 36 चेंडू 34 धावांची गरज. 36 चेंडू 34 धावांची गरज टीम चॅम्पियन्सला. और अगला मैच जो होने वाला है वो होने वाला है स्मैशर्स वर्सेस वॉरियर्स के बीच। और मैं स्मैशर्स और वॉरियर्स के कैप्टन से आग्रह करूंगा कि कृपया टॉस के बॉस पे आ जाएं और राजेश भाई टॉस कराने के लिए आ जाए आप भी। ओके चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं। अगला मैच स्मैशर्स वर्सेस वॉरियर्स, अगला मैच होना है स्मैशर्स वर्सेस वॉरियर्स के बीच में और मैं दोनों टीम के कैप्टन से आग्रह करूंगा कि टॉस के लिए आ जाएं और हमारे आदरणीय राजेश भाई भी मंच पे आ जाए टॉस कराने के लिए। कैमरामैन कृपया आप यहाँ फोकस कीजिए एक बार। स्मैशर्स के कैप्टन आ जाइए, वो लिस्ट हम ले लेंगे आपसे। ओके, सो अमोल सर और विक्की सिगवन दोनों अपनी टीम के कैप्टन्स आ चुके हैं टॉस के लिए। राजेश भाई टॉस कराएंगे। राजेश भाई यहाँ खड़े हो जाइए आप। चलिए
कौन, हु इज गोइंग टू कॉल? हाँ, सो जो कॉइन है वो है लोखंडवाला बॉयज वर्सेस बिग बैस। लोखंडवाला बॉयज वर्सेस बिग बैस, हु इज गोइंग टू कॉल? ओके, विकी, राइस भाई, प्लीज फ्लिप द कॉइन। लोखंडवाला बॉयज, एंड टॉस इज won by वॉरियर्स टीम। व्हाट वुड यू लाइक टू चूज? क्या चूज करेंगे? बॉलिंग करेंगे। बॉलिंग करेंगे, ओके। वॉरियर्स की टीम ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। मैं हमारी जो स्कोरिंग कमेटी है उनको बताना चाहूंगा कि वॉरियर्स ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करेंगे। अब हमारे अगले कमेंटेटर आयाज सर हमारे बीच आ चुके हैं और अगली पारी आप उनके सुंदर लफ्जों से सुनेंगे। अपने कान को आनंदित करने के लिए तैयार हो जाइए। आयाज सर, ओवर टू यू। शुक्रिया किशन सर, और मैं शुक्रगुजार हूँ जो मुझे यहाँ बुलाया गया है। लोखंडवाला बिग बैश सीज़न 3 आज पहला दिन रवि यादव इनकी तरफ से ये ऑर्गेनाइज की गई ये सीज़न 3 की टूर्नामेंट है। और बिग बैश लीग की बात की जाए तो लीग ये होती है फॉर्मेट में, और जैसे आपको एक मैच हारने के बाद आपको दूसरा मौका भी मिलता है, तो यहाँ से कुछ ना कुछ सीखने मिलेगा। अगर कोई भी टीम जीतती है या हारती है तो एक मौका और मिलेगा। पहला मैच फाइटर और चैंपियन के बीच में, और सलामी बल्लेबाज अब मेरे ख्याल से मैदान में जा रहे हैं। हाँ ठीक। 6 ओवर में सिर्फ 34 रन बनाए, 33 रन बनाए थे। 34 रनों का लक्ष्य ये सलामी बल्लेबाज अमित और मुकेश के बीच में ये सलामी जोड़ी अब मैदान में गई है। स्ट्राइक पे हो गए मुकेश और नॉन स्ट्राइक पे हो गए अमित, और गेंदबाजी का जिम्मा ये मेरे ख्याल से हमारे आपके बीच मंच पर मौजूद हैं आईसीसी के सीनियर प्लेयर्स शर्मा जी, हमारे सबके प्रिय शर्मा जी, चंदू भाई, और वैसे ही और आईसीसी के मेंबर्स। मैं उनका बहुत बहुत धन्यवाद करता हूं लोखंडवाला बिग बैश कमेटी की तरफ से, लोखंडवाला बॉयज़ की तरफ से, कि आप हर बार की तरह इस बार भी हम पर अपना सहयोग बनाए हुए हैं, अपना साथ दे रहे हैं। बहुत बहुत धन्यवाद। इसी प्रकार आप सभी रहिए हमारे साथ इस 2 दिन के उत्सव में, हमारा मान सम्मान उत्साह बढ़ाते रहिए। बहुत बहुत धन्यवाद आईसीसी। चलिए मैच की शुरुआत हो रही है और नई गेंदबाज मेरे ख्याल से अनूप, और 34 रनों का लक्ष्य 6 ओवर में बनाना है। लगभग आपको 5 साढ़े 5 के रन रेट से खेलना है। सलामी बल्लेबाज मुकेश और अमित, ये दोनों की जोड़ी, ये सलामी बल्लेबाज क्रीज पे मौजूद। थोड़ी सी फील्ड फैलाई जा रही है क्योंकि पावर प्ले होगा तो गेंदबाज है अनूप। पावर प्ले का ओवर है तो 2 खिलाड़ी बाहर रहेंगे, और उसका फायदा मेरे ख्याल से बैटिंग वाली टीम उठाना चाहेगी क्योंकि 34 रनों का लक्ष्य ये बहुत कम है। यहाँ कम से कम 45-46 रन होते तो एक अच्छा, मैं कहूँगा, टारगेट हो सकता था। पर देखना है, क्रिकेट है, कहाँ नहीं जा सकता। क्रिकेट ये अनिश्चितताओं का खेल है। जब तक आपकी आखिरी गेंद डाली नहीं जाती आप कुछ कह नहीं सकते। गेंदबाज अनूप,
स्ट्राइक पे है मुकेश और नॉन स्ट्राइक पे अमित। दो खिलाड़ी बाहर सर्कल के बाहर है, एक है लॉन्ग ऑन और एक डीप मिड विकेट। दो खिलाड़ी सर्कल के बाहर रखा है। अनूप अपनी पहली गेंद लेके थोड़ी सी पटकी हुई गेंद पॉइंट की तरफ कट कर दिया है। एक रन के साथ अपना खाता खोलते हुए अपना और अपने टीम के लिए ये खाता खोला और इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 1 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। और अब स्ट्राइक पे आ चुके हैं अमित। एक लेफ्ट हैंड बैट्समैन है और यहाँ कप्तान ने जिम्मेदारी दी है कि आप आके खुल के खेले। सर्कल के ओवर में ज़्यादा से ज़्यादा रन बनाने होंगे कि आने वाले बल्लेबाजों के ऊपर से प्रेशर हटता चला जाएगा, इसलिए मेरे ख्याल से अमित को भेजा गया है। अगली गेंद लेके अमित खेलना चाहते थे उसे डीप मिड विकेट के पास, सीधा विकेट कीपर के दस्तानों में और गेंद डॉट के रूप में आते हुए। रिप्ले में देखिए अच्छी गेंद को स्विंग कर दिया था, मिड विकेट की तरफ खेलना चाहते थे, कोई खिलाड़ी मौजूद नहीं था क्योंकि दो खिलाड़ी ये पावर प्ले पे लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ रखा था और मिड विकेट पे खेलना चाहते थे। और अब थोड़ी सी और फील्ड में तब्दीली की, थोड़ी सी पटकी हुई गेंद को खेल दिया है पॉइंट के पास। अच्छी फील्डिंग, वहां सिर्फ 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। इस तरह से अमित ने भी अपना खाता खोला। दोनों ही बल्लेबाज 1-1 रन के स्कोर पे खेल रहे हैं। अब स्ट्राइक पे है मुकेश। पावर प्ले का ओवर चल रहा है। अनूप गेंदबाजी लेके पहला ओवर इस वक्त उठा के खेलने की कोशिश, गेंद बल्ले पे आई नहीं, डॉट के रूप में ये गेंद जा रही है। जितनी गेंदें डॉट होगी ना उतना प्रेशर बढ़ता जाएगा चैंपियन टीम पे और फाइटर टीम चाहेगी किसी भी तरह से इस जोड़ी को तोड़ा जाए और विकेट लिए जाए। विकेट लेना है तो वो गुच्छों में विकेट लेने होंगे जिससे प्रेशर बनाया जाए चैंपियन टीम के ऊपर। इस वक्त खेल दिया डीप स्क्वायर लेग के पास, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। गेंद मेरे ख्याल से बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए ये पहला 4 रन आता हुआ मुकेश के बल्ले से। ठीक है, थोड़ी सी गेंद ये मिडल स्टंप पे की थी, कोई खिलाड़ी मौजूद नहीं था वहां डीप स्क्वायर लेग पे और आराम के साथ ये इस 4 रन को बटोरे। इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। जो 2 खिलाड़ी पावर प्ले में रखे थे वो मेरे ख्याल से लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट रखा था और डीप स्क्वायर लेग पे कोई खिलाड़ी मौजूद नहीं था। फिर एक बार उठा के खेलने की कोशिश, डायरेक्ट थ्रो था, आराम के साथ 1 रन कंप्लीट कर लिया था। लेग बाइस का इशारा आते हुए पहला ओवर समाप्त होता हुआ 7 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। सिंगल, दूसरा डॉट, तीसरा सिंगल, चौथा डॉट, पांचवा चौका। नंतर आता लेग बाय कम से कम 4 होता है एकच फोन बघ ना पहिला डॉट सिंगल मग डॉट मग सिंगल मग चौका मग आता लेग बाय ये जो चौका है सिंगल नंतर परत डॉट सिंगल नंतर परत डॉट 2 डॉट होते कंटिन्यू। हां नाही ये सिंगल के बाद डॉट है फिर उसके बाद चौका। अच्छा रन 7 है ना बराबर। दूसरा ओवर लेके फाइटर देखना किस गेंदबाज को ला रहे हैं। विकेटों की जरूरत है, फाइटर्स को विकेट निकालने होंगे, वो भी गुच्छों में विकेट निकालने होंगे, तब जाके प्रेशर ये क्रिएट हो सकता है चैंपियन टीम के ऊपर। और चैंपियन टीम खुल के खेल रही है। जैसे मुकेश के बल्ले से एक चौका आया पहले ओवर में 7 रन बटोर लिए हैं और बिना कोई विकेट के नुकसान पे। नई गेंदबाज शास्त्री, स्ट्राइक पे मुकेश। थोड़ी सी फील्ड फैलाई गई है, अब चेंजेस किए जा रहे हैं। डीप स्क्वायर लेग एक खिलाड़ी मौजूद, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ और एक डीप बैकवर्ड पॉइंट और एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर पे भेजा जा रहा है। शास्त्री जी मुकेश के लिए।
डिसीजन है। तो मेरे ख्याल से प्लेयर है ना बाहर है ज़्यादा इसके डिसीजन वाइट का इशारा आते हुए ये एक्स्ट्रा रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन। पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर कर दी थी और उससे छोड़ दिया था बल्लेबाज मुकेश ने। इस वक्त उठा के खेलने की कोशिश, अच्छी कोशिश, 1 रन कंप्लीट किया और जब तक फील्ड करते आराम के साथ 2 रन पूरे कर लिए थे। इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। 34 रनों का लक्ष्य ये बहुत कम माना जाएगा क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी दिख रही चैंपियन टीम और लास्ट सीजन की ये फिर एक बार शास्त्री जी, इस वक्त मुकेश ने उठा दिया, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी मौजूद है, देखना है और बढ़िया कैच। ऐसे कैचेस लेने होंगे तब आप मैच में रह सकते हैं। बहुत बढ़िया कैच मुकेश के बल्ले से, लॉन्ग ऑन, ऐसा लग रहा था गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली जाएगी पर एन मौके पे कलीम आके अपना कैच लपका और बहुत ही ये पहली सफलता मिलते हुए शास्त्री जी को। थोड़ी फ्लाइटेड गेंद थी और गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑन के पास। ऐसा लग रहा था गेंद बाउंड्री लाइन के बाहर जा सकती पर एन मौके पे कलीम दौड़ते आते हुए, देखिए कितना बढ़िया कैच। और इस तरह से पहला झटका लगते हुए मुकेश इनके रूप में 10 रन पे पहला विकेट गिरता हुआ। अब उनकी जगह भरने के लिए नए बल्लेबाज जा रहे हैं आनंद। थोड़ी सी फाइटर टीम मेरे ख्याल से खुश होगी जिस तरह से पहला विकेट मिला है और ऐसे ही विकेट लेने होंगे। अगर प्रेशर डालना है, दबाव बनाना है अगर सामने वाली टीम पे, तो आपको लगातार विकेट लेने होंगे क्योंकि बल्लेबाजों ने 34 रनों का लक्ष्य रखा है। अब सारा का सारा काम ये गेंदबाजों के ऊपर है और शास्त्री जी ने आके पहली सफलता दिलाई है फाइटर्स टीम को। अच्छी गेंद ऑन साइड पे खेल के हल्के हाथों से कलाइयों के सहारे खेल दिया और बॉलर खुद जाके उन फील्ड करते जब तक आराम के साथ 1 रन पूरा कर लिया था और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन 1 विकेट के नुकसान पे। अमित अभी भी 1 रन पे खेल रहे हैं, कोई बड़ा स्ट्रोक्स आया नहीं है और आनंद ने अपना और अपने टीम के लिए ये खाता खोला। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन 1 विकेट के नुकसान पे। मैं आग्रह करूंगा अंपायर से भी कि अंपायर से ध्यान दें कि कोई भी प्लेयर पिच पे ना भागे। शास्त्री जी अगली गेंद लेके अमित के लिए, फिर एक बार खेल दिया है खिलाड़ी उसके नीचे डीप मिड विकेट पे और ये मेरे ख्याल से कैच छूटने वाला था पर मेरे ख्याल से सेकेंड अटेम्प्ट में इस कैच को पकड़ा और ये दूसरा झटका लगते हुए चैंपियन टीम को। अच्छा स्ट्रोक था अमित का डीप मिड विकेट पे पर खिलाड़ी भी वहां मौजूद रखा था, थोड़ी सी हल्की सी फ्लाइट थी। थोड़ी सी कहीं ना कहीं ताकत की कमी खली और ये दूसरा झटका लगते हुए 11 रन पे दूसरा विकेट गवाया अमित के रूप में जिन्होंने अपने लिए 1 रन ही बनाए और इस तरह से अपना विकेट गवाया। अब नए बल्लेबाज अमित इनकी जगह भरने के लिए भरत। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं शास्त्री जी, जितनी फ्लाइटेड कर रहे हैं थोड़ी लालच वाली गेंदें डाल रहे हैं, इसलिए बल्लेबाज ये मेरे ख्याल से गेंद को बड़े स्ट्रोक्स खेलने जा रहे हैं और लगातार 2 झटके इसी ओवर में शास्त्री जी को मिले हैं। देखिए जितनी उम्र दराज है वो मेरे ख्याल से एक्सपीरियंस इज अ बेस्ट टीचर और वही काम आ रहा है शास्त्री जी को। अभी भी 2 गेंदें बाकी है, देखना है शास्त्री जी और एक विकेट निकाल के देते हैं या नहीं। भरत पहले ही मन बना लिया था और थोड़ी सी मिसफील्ड थर्ड मैन के पास। इन सब 1-1 रन को रोकना होगा फाइटर्स टीम को
अगर इस मैच में बना रहना है तो हर एक रन को आपको बचाना है, क्योंकि बल्लेबाजों ने उतना लक्ष्य रखा नहीं है कि वो गेंदबाज कुछ कर पाए। पर शास्त्री जी ने अपना काम कर दिया है, 2 विकेट बड़े झटक दिए हैं, जो सलामी जोड़ी थी उसे तोड़ने में कामयाब रहे। फिर एक बार खेल दिया है और ये मेरे ख्याल से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए ये पहला छक्का आते हुए। टूर्नामेंट का पहला सिक्सर आते हुए आनंद के बल्ले से आते हुए, और ये 6 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन 2 विकेट के नुकसान पे दूसरा ओवर समाप्त होता हुआ। अच्छा स्ट्रोक में कहूंगा, गेंद में कोई खराबी नहीं थी, गेंद को ऑफ स्टंप के काफी करीब रखा था, थोड़ी सी हल्की सी फ्लाइट दी थी और उससे अच्छा लॉफ्टेड स्ट्रोक्स में कहूंगा, और डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए। फिर एक बार कप्तान ने भरोसा जताया है अनूप के ऊपर, अपना और अपना दूसरा ओवर लेके अपनी टीम के लिए तीसरा ओवर लेके आते हुए। अनूप पहले ओवर में 7 रन दिए थे, कोई विकेट नहीं मिला था, पर एक बार कप्तान ने फिर एक बार उनके ऊपर भरोसा जताया है। दो ओवर की समाप्ति पे 18 रन 2 विकेट के नुकसान पे फिर एक बार अनूप हल्के हाथों से खेला, जानबूझ के खेला हुआ स्ट्रोक था, कोई खिलाड़ी वहां मौजूद नहीं था, और जब तक फील्ड करते आराम के साथ 2 रन पूरे कर लिए थे। इस 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन। अब 14 रनों की जरूरत है और 23 गेंदें बची है, सिर्फ 23 गेंदों में 14 रनों की जरूरत है और विकेट लेने होंगे। फाइटर्स को अगर इस मैच में बने रहना है तो मेरे ख्याल से लगातार विकेट लेने होंगे और गुच्छों में विकेट लेनी होगी, हर एक रन को बचाना होगा। अच्छा स्ट्रोक, कारपेट स्ट्रोक खेल के एक्स्ट्रा कवर के पास 1 रन को पूरा किया और इस 1 रन के साथ 21 रन पे 2 विकेट के नुकसान पे। देखो बल्लेबाज भी जानते हैं कि बड़े स्ट्रोक्स अब खेलना नहीं है, सिर्फ आराम से 1-1 रन के साथ स्कोर बन सकता है, और छक्के के साथ मेरे ख्याल से आनंद ने अपना खाता खोला था। फिर एक बार अनूप अगली गेंद लेके थोड़ी सी उंगलियां फेर दी थी, अच्छी गेंद डॉट के रूप में आते हुए। अभी भी स्कोर 21 रन 2 विकेट के नुकसान पे, तीसरा ओवर चल रहा है और 3 गेंदें फेंक के हुई है। अच्छी गेंद को खेल दिया है, फाइन लेग के पास 1 रन कंप्लीट किया, जब तक थ्रो आता आराम के साथ दूसरा रन भी कंप्लीट कर लिया था। इस 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 2 विकेट के नुकसान पे। बल्लेबाज भी जानते हैं कि बड़े स्ट्रोक्स आराम के साथ खेले जा सकते हैं, पर इस वक्त जरूरत नहीं है क्योंकि सिंगल डबल से आप आराम के साथ इस स्कोर को चेस कर सकते हैं। और अनूप अगली गेंद लेके, अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी वहां मौजूद है, देखना है, और ये कैच छूटता हुआ। ऐसे मौके फिर से आने वाले नहीं है, देखिए कैचेस पकड़ने होंगे, कैच अगर आप लेते हैं तो मैच में बने रह सकते थे, और बड़ी विकेट थी ये आनंद की। कैच भी छूटा और आप 2 रन भी आपने गंवाए। इस 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन 2 विकेट के नुकसान पे। 9 रनों की जरूरत है अभी भी। फिर एक बार अनूप थोड़ी सी पटकी हुई गेंद को खेल दिया हल्के हाथों से, रनआउट का मौका, डायरेक्ट हिट, ओ बहुत बढ़िया डायरेक्ट हिट, बैक टू द बॉलर, खेल के अच्छे से मैं कहूंगा फॉलो थ्रू में जाके डायरेक्ट हिट कर दिया और इस तरह से अपना विकेट गंवाया रनआउट के रूप में। ये तीसरा झटका लगते हुए चैंपियन टीम को 25 रन पे तीसरा विकेट गिरता हुआ। अब देखना है उनकी जगह भरने के लिए कौन से बल्लेबाज जाते हैं। तो वो बाहर भी आ गए।
चलिए अब देखिए बल्लेबाज बाहर आ गए और अभी तक नॉन स्ट्राइकर बल्लेबाज जो डगआउट से अब तक पवेलियन गए नहीं है। अब नए बल्लेबाज विष्णु मुंडे। विष्णु, मैं सभी खिलाड़ियों से आग्रह करूंगा जो भी मैच खेल रहे हैं समय का ध्यान दें। जैसे ही अगर आपका बल्लेबाज आउट होता है आपकी टीम का, तो दूसरा बल्लेबाज तैयार रहे। प्लानिंग पहले से करके रखनी होती है, तुरंत नहीं की जाती। बिल्कुल वक्त को ज़ाया ना करें क्योंकि 9 मैचेस खिलाने हैं और हर एक मिनट बहुत इंपॉर्टेंट है हम लोगों के लिए। नए गेंदबाज कलीम। पच्चीस रन 3 विकेट के नुकसान पे और अभी भी 18 गेंदों में 9 रनों की जरूरत है। लगभग हर ओवर में 3 रन बनाने हैं। कलीम अगली गेंद लेके बढ़िया गेंद को खेल दिया ऑन साइड पे, डीप स्क्वायर लेग से वहां से खिलाड़ी दौड़ के आ रहे हैं। 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा और इस 1 रन के साथ होता हुआ 26 रन 3 विकेट के नुकसान पे 8 रनों की जरूरत है। 17 गेंदों में 8 रनों की जरूरत है। इस तरह से विष्णु ने अपना खाता खोला। अब स्ट्राइक पे है भरत। कलीम अगली गेंद लेके, अच्छी गेंद, बहुत अच्छा स्ट्रोक, कोई खिलाड़ी मौजूद नहीं। डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर दंदनाते हुए ये 4 रन आते हुए इस चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन 3 विकेट के नुकसान पे। अब सिर्फ 4 रनों की जरूरत है। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ थी और लेग स्टंप के काफी बाहर थी, उसे कोई खिलाड़ी वहां मौजूद नहीं था और ये बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए जाते हुए गेंद इस चौके के साथ स्कोर होता हुआ 30 रन 3 विकेट के नुकसान पे। अब मेरे ख्याल से मैच में सिर्फ औपचारिकता ही रह गई है। 4 रनों की जरूरत है। फिर एक बार रिवर्स हिट खेलने की कोशिश, क्योंकि खिलाड़ी ये काफी करीब था और उसका फायदा उठाना चाहते थे भरत, और ये डॉट के रूप में गेंद आते हुए। फिर एक बार कलीम अगली गेंद लेके थोड़ी सी फ्लाइटेड गेंद को खेल दिया डीप एक्स्ट्रा कवर के पास, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। इसी के साथ चैंपियन टीम पहला मैच जीतते हुए, चलिए दूसरा मैच खेला जाना है वॉरियर्स और स्मैशर्स के बीच में। वॉरियर्स ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है। मैं भरत यादव जी से आग्रह करूंगा कि आप पहले कमेंट्री बॉक्स की तरफ आएं शीघ्रता से। और अंपायर्स माफ कीजिएगा, हमारी कमेटी ने डिसाइड किया है कि इस पहले मैच जो कि एलबीबी का खेला गया उसके मैन ऑफ द मैच हैं मणिकांत। मणिकांत, हम बहुत जल्द आपको मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए बुलाएंगे। दूसरे मैच का सेटअप हो गया ना, किसी ने ऐड करा लो ना अपने में भी, मेरे में भी ऐड करो, मैं आऊंगा। भरत भी ऐसे अंपायर्स बॉल आपके पास है? ओके, अब भरत यादव मंच की तरफ आए।